दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला वाळूज महानगरात संमिश्र प्रतिसाद मिळालाय। कार्यकर्त्यांनी व्यापारी आणि व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले। यामुळे MIDC परिसरातील काही दुकाने बंद राहिली तर काही ठिकाणी व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। या बंदच्या पार्श्वभूमीवर वाळूज MIDC आणि महानगर परिसरात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। त्यांनी व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले। काही व्यापाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली तर अनेक ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू असल्याने बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसून आलंय। या आंदोलनामध्ये अंजन साळवे, SP हिवराळे, अनिल साळवे, विष्णू खेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। एकूणच प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला वाळूज महानगरात अंशतः प्रतिसाद मिळाला असून काही भागात व्यवहार बंद राहिले तर काही ठिकाणी जनजीवन नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं दिसून आलंय। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र बंद हाक दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मागील 1 महिन्यापासून जन आंदोलन सुरू आहे। तर या देशामध्ये मीट द पेपर फुटीचं प्रकरण या ठिकाणी घडलं आणि त्या माध्यमातून सोनम वांगचुक असेल किंवा JSPचे कार्यकर्ते असतील दिल्ली येथील जंतर मंतरवर उपोषण करत असताना 20 तारखेला जो संसदेवर मोर्चा जात होता त्या मोर्चाला अडवून पोलिसांनी व प्रशासनाने या देशातील RSS भाजपच्या सरकारच्या पंतप्रधान असतील किंवा जे गृहमंत्री असतील यांच्या आदेशानुसार तेथील त्या मुलावर मुलीवर जे लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थात महाराष्ट्र बंदची हाक आदरणीय बाळासाहेबांनी दिलेली आहे। आणि या भागामध्ये वाळूज औद्योगिक असेल जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे बंद पुकारण्यात आलेला आहे आणि आजचा बंद या ठिकाणचे व्यापारी असतील, शैक्षणिक क्षेत्र असतील, उद्योजक असतील यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि बंदला चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे।